राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। पठार भागात हत्यारबंद चोरट्यांचा धुमाकूळ। बोटा साकूरमध्ये एका रात्रीत 6 घरे फोडली। संगमनेर तालुक्यातील साकूर येथील पटेल गल्लीत एकाच रात्री 2 बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा रात्रीत पठार भागातील साकूर व बोटा गावातील एकूण 6 घरे फोडल्याची खळबळजनक घटना रविवार दिनांक 21 जून रोजी मध्यरात्री घडली आहे। या चोरीच्या घटनांनी पठार भागात पुन्हा एकदा चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे। साकूर येथील बिरोबा मंदिरामागे वीरभद्र नगर येथे सेवानिवृत्त ग्रामसेवक मीनानाथ ननावरे, राहुल कारंडे, पुरुषोत्तम देशपांडे यांची बंद घरांची कडी कोंडा तोडत फोडल्याची घटना रविवारी मध्यरात्री 12:30 सुमारास घडली आहे। अज्ञात चोरट्यांनी ननावरे यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, तसेच घरात कपाटाची उचकापाचक केली। इतर ठिकाणी देखील उचकापाचक करत वस्तू अस्ताव्यस्त केल्या। तसेच चोरट्यांनी देवऱ्यातील देव देखील चोरून नेल्याची माहिती समोर येत आहे। बोटा गावातील शालूबाई बाळासाहेब शेळके, गणेश पांडुरंग उकिरडे, रवींद्र किसन शेळके यांची बंद घरे फोडून चोरट्यांनी मुद्देमाल गुंडाळून धूम ठोकले आहे। साकूर येथील राहुल लक्ष्मण कारंडे यांच्या घराचे देखील कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला। यावेळी काही नागरिकांना जाग आली होती। त्यावेळी अज्ञात चोरट्यांच्या हातात पिस्तूल असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे। साकूर परिसरातून चोरटे पसार होत असताना एका मोटारसायकलवर जाताना एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाले आहेत। या दरम्यान मध्यरात्री साकूर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची माहिती राहुल कारंडे यांनी फोनद्वारे गारगाव पोलीस स्टेशनला दिली असल्याचे संबंधित नागरिक चर्चा करत आहेत। दरम्यान बोटा येथे गणेश पांडुरंग उकिरडे, शालूबाई बाळासाहेब शेळके, रवींद्र किसन शेळके यांचे देखील घर फोडले आहे। मात्र फोनवर उलटसुलट उत्तरे पोलिसांनी दिली। या उलट या घटनेकडे दुर्लक्ष केले गेले। एवढ्या रात्री फोन करूनही गारगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही। जर तात्काळ घटनास्थळी पोहोचले असते तर चोरट्यांना पळता आले नसते व त्यांचा काहीतरी सुगावा लागला असता। साकूर व बोटा गावचे ग्रामस्थांनी यामुळे गारगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। एकाच पाठोपाठ एक रात्रीत 6 घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरात अक्षरशः घबराट पसरली आहे। त्यामुळे अज्ञात चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।